ते एकत्र आमदार त्या ठिकाणी 50 आमदार आहेत, त्याच्यामुळे मला असं वाटतं की आम्हाला कुठली काही भीती नाही आहे. एक जर पाहिलं तर काल राहुल नार्वेकर जे आहेत ते मुख्यमंत्र्यांची त्यांची भेट झाली, त्यामुळे विरोधकांकडून आरोप प्रत्यारोप जे केले जातात, आरोपींच्या भेटीला न्यायाधीश अशा पद्धतीनं बोललं जात आहे. उद्धव ठाकरे सुद्धा या संपूर्ण संदर्भाने बोलले. नाही बघा, भेटीगाठी तर आमच्या सर्वांच्याच होत असतात. याचा अर्थ असा नाही की भेटीगाठी झाल्या म्हणून काही वेगळं त्याच्यामध्ये निष्पन्न होणार आहे. जे कायद्याच्या चौकटीमध्ये आहे तेच ते करणार. आणि कालच अध्यक्षांनी हे क्लेरिफिकेशन पण केलेलं आहे की यामध्ये मला सगळेच लोक भेटत असतात, सुनावणीला बोलवलं तर सगळे लोक येत असतात, त्याच्यानंतरही काही लोक मला भेटून गेलेले आहे. तो एक प्रोसेसचा भाग आहे. ते अध्यक्ष आहेत आणि अध्यक्षाला भेटण्याचा आमच्या म्हणजे जे काही आमदार असतील त्यांचा भेटण्याचा अधिकार आहे. आज शिवसेनेच्या सगळ्या आमदारांना बाळासाहेब भवन या ठिकाणी एकत्रित केलं जाणार आहे. कुठेतरी धाकधूक या संपूर्ण गटामध्ये आहे. निश्चितच, कारण त्यांच्याकडचं जे बहुमत जर पाहिलं तर ते शून्य आहे असं मी समजेल. आणि ही धडपड त्यांची चाललेली आहे. एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वामध्ये ज्या पद्धतीने आम्ही 13 खासदार आणि 50 आमदार या ठिकाणी कार्यरत आहेत आणि हे सरकार ज्या गतिशीलतेने समोर जाते आहे, देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, अजितदादा असतील किंवा आमचे मुख्य नेते शिंदे साहेब असतील, हे धडाडीने निर्णय घेऊन राहिले. त्याच्यामुळे साहजिकच आहे की विरोधकांच्या काळजामध्ये ही धडधड वाढलेली आहे. शिंदे गटाच्या आमदारांना सुद्धा 3 वाजेपर्यंत बाळासाहेबांच्या भवन या ठिकाणी एकत्र होण्यास सांगितलं. नाही, ठीक आहे, तो एक प्रोसेसचा भाग आहे. सगळेजण एकत्र आले पाहिजे. काही अध्यक्षांनी जर कोणाला बोलवलं, काय जो काय असेल तो एक कारवाईचा भाग आहे. त्याच्यामुळे काय असं त्याच्यामध्ये आम्हाला चिंता करण्याचं काही कारण नाही, कारण बहुमत हे संपूर्णपणे आमच्याकडे आहे. एक वेगळी दिशा देणारा हा निकाल या संपूर्ण आमदार प्रकरणावर असेल का? मला असं वाटतं की वेगळा दिशा नाही, ऑलरेडी आम्ही बहुमतातच आहोत. त्याच्यामुळे हे मला असं वाटतं की हे क्लिअरच आहे. त्याच्यामुळे काही वेगळं वगैरे दिशा वगैरे असा काही विषय आता होईल असं मला वाटत नाही. किती विश्वास तुम्हाला? 100% विश्वास आहे. निश्चित एक जर पाहिलं तर या संपूर्ण निकाल जो आहे तो आमच्या बाजूने लागेल असा विश्वास जो आहे तो भावना गोडी यांनी व्यक्त केला. कॅमेरामन साई कायरवारसह विवेक गावंडे, TV9 मराठी, यवतमाळ.